Hello, good morning, friends. Today we are going to see chapter number 4 Financial Planning of Standard 10. चॅप्टरला स्टार्ट करायच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतामध्ये जर काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील आपल्याला, काही सुधारणांची कामं करायची असतील तर सरकारला त्याच्यासाठी काय लागतो? पैसा. त्याच्यासाठी सरकारला कशाची गरज असते? पैशाची गरज असते, मनीची गरज असते. तो हा पैसा जो असतो हा सरकारकडे हा पैसा कुठून येतो? तर सरकारकडे हा जो पैसा आहे हा एका टॅक्सच्या माध्यमातून येतो आणि त्या टॅक्सचं नाव आहे जी-एस-टी. मग जी-एस-टी भारतामध्ये चालू व्हायच्या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस भारतामध्ये ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड होते. फॉर एक्झाम्पल एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड सेस, वॅट, लक्झरी टॅक्स, त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्राय, सी-एस-टी, त्याच्यानंतर काउंटरव्हेलिंग ड्युटी, स्पेशल ॲडिशनल ड्युटी. ओके, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटीज आहेत आणि वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सच्या सिस्टीम्स लागू होते. ओके, सो मग त्यानंतर असं लक्षात आलं की प्रत्येक राज्यामध्ये वस्तूंच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या आहेत. कारण त्या प्रत्येक राज्यामध्ये टॅक्स वेगवेगळा होता. ओके, सो त्याच्यानुसार काय होतं, वस्तूंच्या किमती सुद्धा वेगवेगळ्या होत्या. मग त्या एकच व्हाव्यात याच्यासाठी म्हणून एक टॅक्स सुरुवात करण्यात आला आणि त्या टॅक्सचं नाव काय? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जो पूर्ण भारतभर इंडियामध्ये सगळ्या ठिकाणी काय असतो? सारखा असतो. सो ह्या टॅक्सची सुरुवात कधी झाली? 1 जुलै 2017 मध्ये जीएसटी आपल्या देशामध्ये चालू झालं. ओके, सो IMP आहे. तुम्हाला MCQ मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीएसटी कधी स्टार्ट झालं? सो 1 जुलै 2017 मध्ये जीएसटीची सुरुवात झाली. जीएसटीचा फुल फॉर्म देखील विचारला जातो. तर फुल फॉर्म काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. याला काय म्हणतात? जीएसटी असं म्हणतात. सो आता सध्या आपल्या देशामध्ये भारतभर एकच टॅक्स प्रणाली आहे आणि तिचं नाव काय आहे? जीएसटी, वन नेशन वन टॅक्स असं या ठिकाणी याला म्हटलं जातं. ओके, सो जीएसटी भरण्यासाठी आपल्याला एक जीएसटी नंबर दिला जातो. ओके, जो जो बिझनेस करतो, ज्या व्यक्ती बिझनेस करतात त्यांच्याकडे हे जीएसटी असतो, जीएसटी नंबर असतो. ओके, म्हणजे हे व्यक्ती काय करतात? सरकारला टॅक्स भरतात. ठीक आहे, तर मग बघा या जीएसटी हा टोटल किती नंबरचा असतो? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि हा एक नंबर 15. ओके, तो टोटल किती डिजिट्स असतात? टोटल 15 डिजिटचा हा काय असतो? जीएसटी नंबर असतो. किती डिजिट? टोटल 15 डिजिटचा काय असतो? जीएसटी नंबर असतो. त्याच्यामध्ये हे जे पहिले 2 डिजिट आहेत, दॅट इज नथिंग बट द 27, हे त्या स्टेटचा कोड रिप्रेझेंट करतात. जसं आपल्याकडे व्हेइकल्स असतात, गाड्या असतात. तो गाड्यांमध्ये असं लिहिलेलं असतं MH46 वगैरे वगैरे किंवा MH19 असं लिहिलेलं असतं. तो एमएच काय रिप्रेझेंट करतं? महाराष्ट्र स्टेट रिप्रेझेंट करतं. काय स्टेट करतं? महाराष्ट्र स्टेट रिप्रेझेंट करतं. त्याच्यानंतर जर मध्य प्रदेश असेल तर त्याच्यासाठी येतं MP, आंध्र प्रदेश असेल तर येतं AP. ओके, अँड सो ऑन. अशा प्रकारे काय केलेलं असतं? कोडिंगने आपल्या नंबर प्लेट्स, गाडीच्या नंबर प्लेट रिप्रेझेंट केलेल्या असतात, जेणेकरून समजायला पाहिजे की ही कोणत्या स्टेटची गाडी आहे. सो हे जे जीएसटी आहे, हे जीएसटी सुद्धा एका विशिष्ट नंबरने रिप्रेझेंट केले जातात. त्याच्यातले पहिले जे 2 डिजिट असतात हे काय रिप्रेझेंट करतात? त्या स्टेटचा कोड रिप्रेझेंट करतात. त्याच्यानंतरचे जे 10 डिजिट आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, हे 10 डिजिट हे काय असतात की त्या व्यक्तीचं किंवा त्या फर्मचं, ओके, जे जीएसटी नंबर आहे हा एखाद्या व्यक्तीचा असू शकतो किंवा फर्मचा असू शकतो. ओके, सो त्या फर्मचा हा काय आहे? पॅन कार्ड नंबर आहे. कोणता नंबर? पॅन कार्ड. आता तुम्हाला पॅन कार्ड माहित असेल, पॅन म्हणजे काय? परमनंट ऍड्रेस नंबर असं काहीतरी आहे. पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, असा तो नंबर आहे. ठीक आहे, तो पॅन कार्ड नंबर आहे. त्याच्यानंतरचा हा जो 1 नंबर आहे, हा 1 नंबर काय रिप्रेझेंट करतो? तर 1 रिप्रेझेंट करतो की 1 रजिस्ट्रेशन आहे, एकच रजिस्ट्रेशन आहे. जर समजा एखादं दुकान आहे, फॉर एक्झाम्पल बिकानेर स्वीट्स, ओके,
हे आहे. याची एक दुसरं पण दुकान असेल, दुसरी पण संस्था असेल, दुसरं फर्म असेल, तर मग या ठिकाणी काय येणार आहे नंबर 2 हा नंबर येणार आहे. ओके. पण आता सध्या त्याचे एकच आहे म्हणून इथे काय दिलेलं आहे रजिस्ट्रेशन एकच आहे म्हणून या ठिकाणी काय येणार आहे 1. त्याच्यानंतर हा झेड सगळ्यांसाठी काय असतो कॉमन आणि हे फाय काय रिप्रेझेंट करतं तर व्हॅलिडिटी रिप्रेझेंट करतं. काय रिप्रेझेंट करतं? व्हॅलिडिटी रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. कळलं मग असा हा 15 डिजिट याचं काही तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारणार नाहीये पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलं. ठीक आहे. आता जीएसटी 2 प्रकारचे असतात. म्हणजे जीएसटीचा जो टॅक्सचा जो पैसा आहे, हा टॅक्सचा पैसा 2 भागामध्ये डिव्हाईड केला जातो. एक आहे सीजीएसटी आणि दुसरा आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि एस काय आहे? एस फॉर स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे उदाहरणार्थ की एखादी वस्तू विकल्यानंतर जर ₹100 टॅक्स कलेक्ट झाला, तर या ₹100 मधला ₹50 सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आहेत आणि ₹50 कोणाला जाणार आहेत? स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे दोघांमध्ये वादविवाद व्हायला नको. की हाफ हाफ काय केलेलं आहे त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो याच्यावरनं आपल्या एक रिलेशन लक्षात येतं, की हा जो सीजीएसटी आहे किंवा एसजीएसटी आहे, हा काय असतो? इक्वल असतो. सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय असतो? इक्वल असतो आणि तो काय असतो? हाफ ऑफ जीएसटी असतो. जीएसटीचा काय असतो? हाफ असतो. बघा ना, 100च्या हाफ जर केलं तर आपल्याला काय मिळतं? 50. मग सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स काय आहे? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि स्टेट गुड अँड सर्व्हिस टॅक्स किती आहे? 50-50 रुपीज आहे. कळलं तुम्हाला? ओके. चला आता इथे एक आपल्याला इनव्हॉइस दिलेलं आहे. इनव्हॉइस म्हणजे काय म्हणता येईल त्याला? बिल म्हणता येईल. तुमच्या भाषेमध्ये त्याला काय म्हणूया आपण? बिल दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे तुमचं सीरियल नंबर दिलेला आहे. इथे सप्लायरचं नाव दिलंय ए टू झेड स्वीट मार्ट. त्याचा ॲड्रेस या ठिकाणी दिलाय. इनव्हॉइस नंबर म्हणजे पावती नंबर की कितव्या नंबरचा आहे आणि इथे इनव्हॉइसची डेट दिलेली आहे. या ठिकाणी बघा जीएसटी आय एन नंबर दिलेला आहे. ओके म्हणजे जीएसटी नंबर दिलेला आहे. 27 महाराष्ट्राला रिप्रेझेंट करतो. त्यानंतरचे 10 नंबर ओके. त्याच्यानंतर 1 फॉर फर्स्ट रजिस्ट्रेशन झेड सगळ्यांना कॉमन आहे. फाय काय 5 वर्षासाठी व्हॅलिड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे इथे सिरियल नंबर दिलाय 1 2 3 4 5 5 आयटम्स आपण खरेदी केलेले आहेत. हा HSN नंबर आहे. कोणता नंबर आहे? HSN नंबर. हा नंबर कोणासाठी असतो? जर समजा एखादा ऑब्जेक्ट आपण काहीतरी खरेदी केला फॉर एक्झाम्पल टीव्ही असेल, फ्रीज असेल, पेढे असतील किंवा कोणकोणते आयटम्स असतील आपण मार्केटमधनं खरेदी केलेले तर त्याचा एक युनिफॉर्म नंबर असतो. फॉर एक्झाम्पल 210690 हे जर टाकलं तर तुम्हाला काय मिळते? पेढ्यांचा नंबर आहे. त्याच्यानंतर 210691 कशासाठी आहे? चॉकलेटसाठी. ओके 2105 आईस्क्रीमसाठी सो ऑन. म्हणजे प्रत्येक आयटमसाठी वेगवेगळे काय दिलेले आहेत? HSN कोड दिलेले. हा जर कोड तुम्ही टाकलात ओके किंवा जर तुम्ही पेढा हा आयटम टाकलात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली हा कोड येईल आणि मग या कोडसाठी काय जीएसटी किती जीएसटी लागते त्या जीएसटीचा नंबर सुद्धा या ठिकाणी मेन्शन होईल की सेंट्रल जीएसटी किती लागणार आहे आणि स्टेट जीएसटी किती लागणार आहे. ठीक आहे. आता हे जे पेढे आहेत हे पेढे किती रुपये किलो आहेत? ₹400 आपण किती किलो घेतलेत? अर्धा किलो घेतलेले 500 ग्रॅम म्हणजे किती? अर्धा किलो. मग 400 रुपयाला 1 किलो आहे. ओके 400 रुपयाला किती? 1 किलो. सो हाफ केजी कितीला येणार आहे? हाफ केजी कितीला येणार आहे? ₹200. तर इथे बघा टॅक्सेबल अमाउंट लिहिलेली आहे ₹200. आता टॅक्सेबल अमाउंट काय असते? टॅक्सेबल अमाउंट काय असते की अशी अमाउंट ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स अजून लावलेला नाहीये किंवा त्या अमाउंटवर काय लावला जातो? टॅक्स लावला जातो. ओके सो खाद्यपदार्थांवर किती पर्सेंट टॅक्स आहे? 5% टॅक्स आहे. या 5% मधला हाफ 2.5% हा कोणाला जाणार आहे? सेंट्रलला आणि 2.5% कोणाला जाणार आहे? स्टेट गव्हर्नमेंटला. ओके. सो जर 200 चे तुम्ही 2.5% काढले तर ते किती रुपये होतात? ₹5 होतात. सो सीजीएसटी जर ₹5 असेल तर एसजीएसटी पण किती असेल? ₹5. सो 5 प्लस 5 किती रुपये झाले? ₹10. म्हणजे आपण वस्तू घेतली 210 रुपीजची. त्याच्यावर हे ₹10 आपण टॅक्स लावला. सो टोटल त्या वस्तूची किंमत किती झाली? ₹210. सो सिमिलरली चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड आणि बटरच्या सुद्धा व्हॅल्यूज या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. सो हा एक बिल आहे. एक्झाममध्ये अशा प्रकारचं बिल तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. सो हे देखील काय आहे? इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे, चला जाऊया. आता या ठिकाणी दिले बघा, सीजीएसटी ऍट द रेट ऑफ 2.5 इज. सीजीएसटी किती रुपये लागले रे? 5 रुपये. आणि एसजीएसटी पण किती आहे? 2.5% आहे. ओके, हा रेट दिलेला आहे तुम्हाला. हा काय दिलेला आहे? रेट दिलेला आहे. रेट ऑफ जीएसटी. रेट ऑफ जीएसटी किती आहे रे? 2.5%. आणि जीएसटी मधला कोणता हा? सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, सीजीएसटी. आणि हा कोणाचा रेट आहे? एस जीएसटीचा रेट आहे. ओके, so it means that the rate of GST on payday 2.5 plus 2.5 is equal to किती? 5%. हा काय झाला? टोटल जीएसटी झाला. टोटल जीएसटी बघा, टोटल जीएसटीचा फॉर्म्युला काय आहे? टोटल जीएसटी इज इक्वल टू सीजीएसटी प्लस एस जीएसटी. ओके, सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 2.5 प्लस 2.5% इज इक्वल टू टोटल किती पर्सेंट झाला? 5%. टोटल जीएसटी किती लागली आपल्याला? 5% झाली. द रेट ऑफ जीएसटी ऑन चॉकलेट. आता बघा, चॉकलेटवर बघूया जीएसटी. चॉकलेटवर जीएसटी किती आहे? तर सीजीएसटी सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स किती आहे? 14%. आणि स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स पण किती आहे? 14%. ओके, बघा, जीएसटी ऑन चॉकलेट इज, मग टोटल किती झालं? सीजीएसटी 14, एसजीएसटी 14, 14 प्लस 14 किती झालं? 28%. ओके, किती पर्सेंट झालं रे? 28%. अँड हेन्स द टोटल जीएसटी इज रुपीज. टोटल जीएसटी कशामध्ये काढायचं आहे आता आपल्याला? रुपीज मध्ये. ओके, बघूया मग आपण. तर 14% म्हणजे किती झाले? 11.20 रुपीज झाले. 11.20 हे सेंट्रल जीएसटी, 11.20 हा स्टेट जीएसटी. यांची जर ऍडिशन केली तर 0, 2 and 2 4, 1 and 1 2, 1 and 1 2. टोटल आपल्याला किती रुपीज ऍज अ टॅक्स म्हणून द्यावे लागतील? 22.40 रुपीज. ओके, आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की सर, पेड्यांवर तर फक्त 5% जीएसटी लागला होता. ओके, आणि तेच चॉकलेटवर 28% जीएसटी का लागलाय? तर हे डिपेंड असतं की अकॉर्डिंग टू द लक्झरी आयटम. ओके, की कोणकोणत्या पदार्थावर किती टॅक्स लागेल हे डिपेंड असतं. तर चॉकलेट आपण खाल्लं काय, नाही खाल्लं काय, त्याच्या वाचून आपण जिवंत राहू शकतो. असं नाहीये की चॉकलेट ही इसेन्शियल वस्तू आहे, गरजेची वस्तू आहे. चॉकलेट खाल्लं तरच आपण जिवंत राहू, अन्यथा मरून जाऊ, असं काही आहे का? नाही. तो हा लक्झरी आयटम मध्ये येतो आणि लक्झरी आयटमला जीएसटी काय लागतो? जास्तच लागतो आणि तो किती असतो? 28%. किंवा हे गव्हर्नमेंटने डिसाईड केले की कोणत्या ऑब्जेक्टवर किती जीएसटी लागणार अँड सो ऑन. ओके, सो आता हे आणखी काही प्रश्न दिलेले आहेत, ते तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे, आणखी एक टॅक्स इनव्हॉइस आपल्याला दिलेला आहे. टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल. एक सॅम्पल आहे, हे त्याचा ऍड्रेस आहे. इथे इनव्हॉइस नंबर दिलाय, बिल नंबर 58 हा जीएसटी नंबर आहे. आणि इथे काय दिलेली? इनव्हॉइसची डेट, ते बिल डेट दिली. आता एसएसी, आता आपण अगोदर काय बघितलं होतं बघा, याच्यामध्ये एचएसएन नंबर बघितला. कोणता नंबर बघितला होता? एचएसएन नंबर. तो एचएसएन नंबर कशासाठी असतो? ऑब्जेक्ट साठी असतो. कोणतेही ऑब्जेक्ट जर तुम्ही खरेदी करत असाल, फॉर एक्झाम्पल टीव्ही, फ्रीज, मोबाईल वगैरे वगैरे, तर त्याच्यासाठी एचएसएन नंबर असतो. ठीक आहे, आता इथे दिलेला आहे एसएसी नंबर. कोणता नंबर? एसएसी. ओके, हा नंबर कोणासाठी असतो रे? तर हा सर्व्हिस प्रोव्हायडर साठी असतो. सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी कोचिंग क्लासेस आहे. ओके, ते तुम्हाला काय प्रोव्हाइड करतायत? सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. तुम्ही डॉक्टरकडे गेलात, सर्व्हिस प्रोव्हाइड करतायत. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये गेलात जेवण करायला, तर ते तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. एखाद्या ठिकाणी चहा प्यायला गेलात, कॉफी प्यायला गेलात, तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. ओके, सो ह्या प्रकारच्या गोष्टींना आपण काय म्हणतो? सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणतो. आणि मग त्यांच्यासाठी कोणता नंबर असतो? एसएसी नंबर असतो, स्टॅक नंबर असतो. 9961 हा नंबर कोणाला रिप्रेझेंट करतो? कॉफीला. 9963 मसाला टी साठी. आणि 9962 मसाला डोसाला रिप्रेझेंट करतो. ओके, सो कॉफी आपण 1 कप घेतली, त्याची प्राइस किती होती? 20 रुपीज. सो ही 20 रुपीज काय झाली? टॅक्सेबल अमाऊंट. ही 20 रुपीज काय झाली? टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपीज. बघा, या ठिकाणी दिलेले आहे टॅक्सेबल अमाऊंट. ठीक आहे, आता ह्याच्यावर जीएसटी किती आहे रे? 2.5%. तो आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायला लावलेले आहे त्यांनी. कॅल्क्युलेट करूया. तो 2.5% ऑफ कोणाचे रे? 20 रुपीजचे. तर 2.5% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. आणि इथे काय करतो? 20. तो 20 1 जा 20, 25 जा 100. काय उरलं रे? 2.5 डिवायडेड बाय
5. 5 ने जर डिवाइड केलं तर 5 वन जा 5, 5 5 जा 25. एक डिजिट नंतर पॉइंट होता, एक डिजिट नंतर पॉइंट दिला, इथे लिहिला 0. तो किती रुपये झाले रे? टॅक्स किती लागला? 0.5 रुपीज. आता 2.5 ला 0.5 CGST लागला, तर SGST पण किती लागणार आहे? 0.5 रुपीजच लागणार. ओके. त्याच्यानंतर घेतले मसाला टी, एक टॅक्सेबल अमाऊंट 10 आहे. ओके. टॅक्सेबल अमाऊंट किती आहे? 10. आता इथे जर SGST 2.5% लागला, तर CGST पण किती लागेल रे? 2.5%च लागेल. अगेन आपल्याला काय करता येईल? 2.5% ऑफ 10 रुपीज. Therefore 2.5 डिवायडेड बाय 100% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. आणि हा झाला 10. 0 0 कॅन्सल. काय राहिलं? 2.5 डिवायडेड बाय 10. हे जर डिव्हिजन केलं तर तुम्हाला आन्सर मिळतो 0.25. तर इथे मी लिहितो 0.25 ही एवढी टॅक्सेबल अमाऊंट आहे. इथे पण 0.25 ही काय झाली? टॅक्सेबल अमाऊंट झाली. तो 5 म्हणजे काय? 50. ठीक आहे. आपल्याला फायनली टोटल करायचे ना, तर त्या ठिकाणी कामात. आता काय बघायचं आपल्याला? मसाला डोसा. आपण मसाला डोसा किती घेतले? 2. एका एका मसाला डोसाची प्राइस किती आहे? 60. मग 2 मसाला डोसाची किंमत किती होईल? 120 रुपीज. तो ही झाली तुमची टॅक्सेबल अमाऊंट. आणि त्याच्यावर किती पर्सेंट जीएसटी? 2.5. तो इथे लिहूया आपण 2.5% ऑफ किती रुपीजचे? 120 रुपीज. हे सॉल्व्ह करूया. 2.5% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. आणि हा 120. जे कॅन्सल होत आहे ते कॅन्सल करून टाका. 2 मिनिटं. ओके. पुढे कंटिन्यू करूया. आपण कुठे होतो? आपण मसाला डोसा 2 घेतले होते. ओके. आणि एका डोसाची प्राइस होती 60 रुपीज. 2 डोसाची प्राइस झाली 120. तो आपण 2.5% ऑफ 120 आपण कॅल्क्युलेट केलं. 0 गेलं, 0 गेलं. काय राहिलं ते पुढे लिहूया. तर 2.5 मल्टिप्लाय बाय 12 डिवायडेड बाय 10. 5 चा टेबल लिहा. 5 वन जा 5, 5 टू जा 10, 5 5 जा 25. एक डिजिट नंतर पॉइंट आहे, एक डिजिट नंतर पॉइंट आहे, इथे लिहा 0. 2 वन जा 2, 2 6 जा 12. काय उरलं? 0.5 मल्टिप्लाय बाय 6. 6 5 जा 30. एक डिजिट नंतर पॉइंट आहे, एक डिजिट नंतर पॉइंट द्या. काय आन्सर मिळालं तुम्हाला? ₹3. तर किती जीएसटी लागेल आपल्याला? SGST 3 रुपीज. ओके. इथे पण मग तर 2.5% रेट होता CGSTचा. SGSTचा पण रेट किती असेल? 2.5%. आणि किती आपल्याला अमाऊंट लागेल? 3 रुपीज. जर आपण टोटल काउंट केली इथे, पॉईंटच्या खाली द्या पॉईंट 0 0. इथे 0 0 0 येईल. 0 2 प्लस 1 3 आणि 2 5 आणि हा 1. ओके. आता जीएसटी काउंट करूया. हा 0 प्लस 5 प्लस 5 इथे येईल 5. 2 प्लस 5 किती झाले? 7. इथे लिहा पॉईंट आणि हा 3. इथे इथे पण किती येईल? 3.75 रुपीज. आता ही ग्रँड टोटल आपल्याला करायची आहे सगळ्यांची. तो हे किती आहेत? 150 रुपीज. ओके. इथे किती आहेत? 3.75. इथे पण किती येईल? 3.75. यांची सगळ्यांची करूया ऍडिशन. 5 प्लस 5 किती झाले? 10. कॅरी 1. 7 आणि 7 14. 14 आणि 1 किती झाले? 15. कॅरी 1. 3 आणि 3 6 आणि 1 7. हा 5 आणि हा 1. तो टोटल रुपीज किती झाले? 157.50. ओके. सो हा जो चार्ट आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन ऑलरेडी विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. किंवा विचारलेला आहे, या अगोदर देखील विचारलेला आहे हा क्वेश्चन. तो क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता आपल्या इंडियामध्ये कोणत्या कोणत्या प्रोडक्टला किती किती जीएसटी लागतो याची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेली. सर हे सगळे जीएसटीचे रेट पाठ करायचे का? तर काही गरज नाहीये पाठ करण्याची. एक्झाम मध्ये तुम्हाला कोणावर किती टक्के जीएसटी लागणार आहे, त्याचा रेट किती आहे हे तुम्हाला दिलेलं असतं. तो इथे रेट ऑफ जीएसटी तुम्हाला दिलेले आहे आणि गुड्स आणि सर्व्हिसेस इथे दिलेले. फॉर एक्झाम्पल इसेन्शियल कमोडिटी लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट, व्हेजिटेबल, मिल्क, सॉल्ट, अर्धन पॉट्स यांच्यावर 0% जीएसटी लागतो.
ओके, कारण ह्या इसेन्शियल गोष्टी आहेत. इसेन्शियल दररोज लागणाऱ्या वस्तू आहेत. दररोज लागणाऱ्या वस्तूंवर टॅक्स घेतला जात नाही. ओके, फॉर एक्झाम्पल याच्या अगोदर जर तुम्हाला आठवत असेल सॉल्ट सत्याग्रह. ओके, तर महात्मा गांधीजींनी पार्टिसिपेट केला होता या मुवमेंटमध्ये आणि भारतामध्ये सॉल्टवर देखील काय लागायचा, टॅक्स लागायचा. याच्यावर आपण आंदोलन केलं होतं आणि मग लॅटरली ब्रिटिश गव्हर्नमेंटने हा टॅक्स काय केला होता, कॅन्सल केला. आठवत असेल तुम्हाला. हिस्ट्रीमध्ये आपण शिकलोय 8th स्टँडर्ड. Charitable trust activities, transport of water, use of roads and bridges, public liberty, agriculture, related services, education and healthcare services यांच्यावर पण किती टक्के जीएसटी? 0% जीएसटी. एज्युकेशनवर 0% जीएसटी. हेल्थ अँड केअर वर सुद्धा तुम्हाला जीएसटी लागत नाही. ओके, त्याच्यानंतर लो रेटेड, स्टँडर्ड रेटेड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जीएसटी आहेत. हे काही तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा, जे एसी आहे, लक्झरी कार्स आहेत, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रोडक्ट त्यांच्यावर किती पर्सेंट जीएसटी लागते? 28%, कारण या लक्झरियस आयटम्स आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता स्टार्ट करूया आपण प्रॅक्टिस सेट 4.1. 4.1 चा पहिला क्वेश्चन बघा काय. पवन मेडिकल सप्लायझेस मेडिसिन्स. पवन मेडिकल हे काय सप्लाय करतात आपल्याला? मेडिसिन सप्लाय करतात. ओके, so on some medicines the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and SGST? आता इथे बघा आपल्याला त्यांनी आपल्याला काय दिलेले, रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे. तो जे दिलेले आपण ते लिहूया गिवन मध्ये. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू काय? 12% ऑलरेडी दिलेले. आपल्याला काय माहितीये, आपण काय बघितलं होतं, रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू काय असतं? रेट ऑफ एसजीएसटी. ओके, आपल्याला काय काढायला लावलंय? व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. हे दोन्ही इक्वल असतात हे आपल्याला माहिती आहे. आणि रेट ऑफ सीजीएसटी आणि रेट ऑफ एसजीएसटी हे कोणाच्या इक्वल असतं? हाफ ऑफ जीएसटी. जीएसटीच्या काय असतं ते? हाफ असतं. आपल्याला किती जीएसटी दिलेला आहे रे? तो जीएसटी आपल्याला किती दिलेला आहे? 12%. तो 2 1 जा 2, 2 6 जा 12 आणि 6 1 जा काय? 6%. ओके, सो दिस इज अवर फायनल आन्सर. मग आपल्याला काय काय विचारलं होतं? रेट ऑफ सीजीएसटी हा इक्वल असेल कोणाच्या? रेट ऑफ एसजीएसटीच्या इक्वल. ओके, ठीक आहे आपलं फायनल. ठीक आहे, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ऑन काय म्हटलेलं इथे? ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ सीजीएसटी इज 9%. एक सर्टन आर्टिकल आहे ज्याच्यावर सीजीएसटी किती दिलेलं आहे आपल्याला? 9% दिलेलं आहे. देन व्हॉट इज द रेट ऑफ एसजीएसटी? आता सीजीएसटी जेवढा असतो तेवढाच रेट काय असतो? एसजीएसटी असतो. जे दिलेले आहे ते आपण लिहूया. रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू किती? 9%. बट वी नो दॅट, काय माहिती आपल्याला? रेट ऑफ सीजीएसटी हा इक्वल असतो कोणाच्या? रेट ऑफ एसजीएसटीच्या इक्वल. ओके, आणि मग तो पण किती असेल? मग एसजीएसटी पण किती असेल? 9%. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पुढे? अँड व्हॉट इज द रेट ऑफ जीएसटी? आता फायनली आपण काढूया रेट ऑफ जीएसटी हा काय असेल रे? मग डबल असेल कोणाच्या? रेट ऑफ सीजीएसटीच्या. ओके, सो 2 मल्टिप्लाय सीजीएसटी किंवा एसजीएसटी किती? 9%. 9 तुझा किती झालं रे? 18%. हे कोणाचा आन्सर येईल? रेट ऑफ जीएसटी. ओके, कळलं? अशा पद्धतीने हे सॉल्व्ह करायचं. अदरली आपण असं पण सॉल्व्ह करू शकतो बरं का. बघा, आपल्याला काय काढायचे? जीएसटी काढायचे. देअरफॉर आपण असं काढू शकतो, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू काय येईल? रेट ऑफ सीजीएसटी असं करा प्लस काय करणार? रेट ऑफ एसजीएसटी
तसं केलं तरी चालेल. सीजीएसटी किती आहे 9%, एसजीएसटी पण किती आहे 9%. 9 + 9 किती झालं 18. असं सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, आयदर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटते ती तुम्ही अडॉप्ट करू. ओके, चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन काय म्हणतो बघा. MS रिअल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. टिन्स म्हणजे काय डब्बे. ओके, लस्टर पेंटचे किती डबे विकले त्यांनी 2 डबे विकले. अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2800. ओके, सो आपल्याला काय दिलेली आहे टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपण आपल्याला जे दिले ते आपण लिहूया. गिवन काय टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टीन इज इक्वल टू ₹2800. ओके, असे किती डबे घेतलेले आहेत आपण 2 टीन्स घेतले. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स इज इक्वल टू काय 2 मल्टिप्लाय बाय 2800. किती मिळेल 20 0 20 0 2 8 जा 16 कॅरी 1 2 2 जा 4 आणि 1 5. तो टोटल किती रुपीज झाले 5600 रुपीज. पुढे काय म्हटलं त्यांनी रेट ऑफ जीएसटी इज 28%. ते लिहूया आपण काय दिले आपल्याला रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती 28%. देन फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. आपल्याला काय काढायचंय आपल्याला रेट सांगितलंय का आता नाही. आता काय म्हटलं त्यांनी अमाऊंट काढा. ओके, देअरफॉर काय लिहिणार आपण अमाऊंट ऑफ सीजीएसटी. पहिले तर आपल्याला रेट दिलाय ना सीजीएसटीचा जीएसटीचा, तर आपण काय काढूया पहिले अमाऊंट न काढता आपण रेटच काढूया. ओके, देअरफॉर रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू काय रेट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू काय असतं हाफ ऑफ जीएसटी. काय असतं हाफ ऑफ जीएसटी. देअरफॉर हाफ ऑफ जीएसटी किती दिलाय तुम्हाला 28%. 2 ने डिवाइड होतं 2 1 जा 2 2 1 जा 2 2 4 जा 8. ओके, सो सीजीएसटी आणि एसजीएसटी किती आलं इथे लिहूया आपण रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू रेट ऑफ एसजीएसटी. ओके, आता आपल्याला काय काढायचंय अमाऊंट काढायचं. देअरफॉर अमाऊंट ऑफ सीजीएसटी काय 14% ऑफ काय टॅक्सेबल व्हॅल्यू 5600 रुपीज. ओके, so 14 ॲज इट इज पर्सेंट म्हणजे काय डिवायडेड बाय 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 5600. काय होईल 0 कट 0 कट 0 कट 0. ओके, काय उरलं रे 14 मल्टिप्लाय बाय 56. ओके, सो 14 मल्टिप्लाय बाय 56 हे जर मल्टिप्लिकेशन केलं मग आपल्याला काय व्हॅल्यू मिळते काय उरलं इथे लिहूया आपण इज इक्वल टू 14 मल्टिप्लाय बाय 56. हे मल्टिप्लिकेशन केलं तर यू विल गेट द आन्सर ₹784. ठीक आहे, म्हणजे ही काय झाली अमाऊंट ऑफ सीजीएसटी. बट आपल्याला माहिती आहे काय अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एसजीएसटी. इक्वल टू किती येईल ₹780. ओके, सो दिस इज युअर फायनल आन्सर. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. फोर्थ क्वेश्चन काय बघा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज ₹5
586. तो टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेली आहे, जे दिलेले आहे ते लिहा. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ wrist watch is equal to rupees 586 रुपीज. ओके, त्यावर आपल्याला जीएसटी चा रेट दिलाय तो किती 18%. देअरफॉर रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती पर्सेंट 18%. ठीक आहे, 18% आपल्याला रेट दिलेला आहे. तर त्यांचं काय म्हणणं आहे की काय काढा. देन व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर. प्राइस ऑफ बेल्ट. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की कोणत्याही गोष्टीची प्राइस ही कशावर डिपेंड असते रे. एक तर आहे टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, जी टॅक्सेबल व्हॅल्यू असेल प्लस त्याच्यावर काय लागेल तो जीएसटी. यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला त्या वस्तूची प्राइस मिळेल. ओके, करेक्ट आहे की नाही. देअरफॉर आपण सगळ्यात पहिले फर्स्ट ऑफ ऑल आता काय काढूया, जीएसटी काढूया. सो अमाऊंट ऑफ जीएसटी काढूया. पहिले रेट दिलेला आहे तुम्हाला, हे पर्सेंटेज मध्ये दिले, आपण रुपयांमध्ये काढू. अमाऊंट ऑफ जीएसटी किती असेल 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे रुपीज 586. ओके, तो लिहा इथे. मग 18% म्हणजे काय डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय काय ते 586. ओके, 2 ने भाग जातोय तर 2 ने भाग देऊया आपण. 2 1 जा 2, 2 9 जा 18, 2 5 जा 10, आणि 0 कट इथे लिहा. काय उरलं ते लिहा. 9 मल्टिप्लाय बाय 586 डिवायडेड बाय 50. ओके, अगेन 2 ने भाग जातोय. 2 ने भाग दिल्यावर इथे 25. 2 ने भाग द्या. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 5 मधनं 4 गेले, उरला 1. 2 9 जा 18, उरला 6. 2 3 जा 6. ओके, काय काय उरलं बघा. 2 मल्टिप्लाय बाय 2 9 9 मल्टिप्लाय बाय 293 डिवायडेड बाय 25. चला या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूया इकडे. 293 मल्टिप्लाय बाय 9, 9 3 जा 27, कॅरी 2, 9 9 जा 81, 82 83, कॅरी 8, 9 2 जा 18, 18 आणि 8 3 झाले 26. आन्सर काय आलं 2637 डिवायडेड बाय, त्याला कशाने डिवाइड करायचं आहे 25 ने. ओके, सो 25 ने डिवाइड करूया. 2637 डिवायडेड बाय 25, 1 जा. ओके, 25 उरला 1, वरून घेतला 3. ओके, 25 0 उरला 13, वरून घेतला हा 7. ओके, 2 5 जा किती होईल 125. 7 मधनं 5 गेला 2, 3 मधनं 2 गेला 1, 0 इथं दिला पॉइंट, इथे घेतला 0. अगेन 2 4 जा किती 2 4 जा 100, उरला 20, इथे पॉइंट दिलेला आहे, इथे घेतला 0. 25 8 जा किती 200. आन्सर काय आलं तुमचं फायनल 105.48 रुपीज. ओके, हे काय झालं तुमचं अमाऊंट ऑफ जीएसटी. ओके, सो प्राइस आपल्याला काय फाइंड आउट करायला लागलं, प्राइस ऑफ रिस्ट वॉच. सो टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे रुपीज 586 प्लस जीएसटी किती लागलाय आपल्याला 105.48. तर ही ऍडिशन केली तर तुम्हाला आन्सर काय मिळेल रुपीज 691.48 रुपीज. दिस इज द प्राइस ऑफ wrist watch. ओके, सुंदरपैकी एक मस्त बॉक्स तयार करू. समजलं, सोपं आहे, काही डिफिकल्ट नाही आहेत क्वेश्चन. चला जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. ठीक आहे, आता काय म्हटलंय बघा 5th क्वेश्चन मध्ये द टोटल व्हॅल्यू. आता काय दिले, टोटल व्हॅल्यू दिली विथ जीएसटी. बघा व्हॅल्यू टोटल काय दिले आपल्याला, व्हॅल्यू विथ जीएसटी म्हणजे काय की टॅक्सेबल अमाऊंट तर आहेच, प्लस त्याच्यामध्ये काय ऍड केलेलं आहे टॅक्स ऍड करून टोटल व्हॅल्यू दिलेली आहे किती रुपीज 1770. ही कोणाची प्राइस आहे, रिमोट कंट्रोल्ड कारची, टॉय कारची.
ही प्राइस आहे. ओके. तर रेट ऑफ जीएसटी दिलेला आहे 18% ऑन टॉय. फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू, सीजीएसटी आणि एसजीएसटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके. सो फॉर दॅट पर्पज आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे प्रोडक्शनची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करावी लागेल आणि तिला आपण काय म्हणूया? एक्स म्हणूया. तिला काय म्हणूया? एक्स म्हणूया. देअरफॉर इथे लिहिता येईल आपल्याला लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार बी एक्स रुपीज. ओके. किती आहे? एक्स रुपीज आहे असं आपण कन्सिडर करून घेऊया. ठीक आहे. एक्स रुपीज ही त्याची प्राइस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू आपण लिहूया. ओके. देअरफॉर टोटल व्हॅल्यू ऑफ कार इज इक्वल टू ₹1770. त्याच्यानंतर त्याचा जीएसटी दिलाय. रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती? 18%. ओके. 18%. आता आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे. काय टॅक्सेबल व्हॅल्यू काय असणार आहे किंवा टोटल व्हॅल्यू काय असणार आहे? टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस टॅक्स. टॅक्स म्हणजे काय? जीएसटी. म्हणजे काय पाहिजे आपल्याला आता? जीएसटी माहिती पाहिजे. अमाऊंट ऑफ जीएसटी. अमाऊंट ऑफ जीएसटी. मला सांगा टोटल व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. टोटल व्हॅल्यू ही आहे. रेट माहिती आहे आपल्याला 18%. पण अमाऊंट माहिती आहे का? तो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय कॅल्क्युलेट करावं लागेल? अमाऊंट कॅल्क्युलेट करावं लागेल. सो हा फॉर्म्युला आपण थोडा पुढे शिफ्ट करूया. पण ठीक आहे. चला राहू द्या. फॉर्म्युला राहू देऊया इथेच. वेगळा कलर घेऊ आणि काढूया अमाऊंट ऑफ जीएसटी. जीएसटी किती आहे रे? 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके. 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. 18% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे काय? मल्टिप्लाय. आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? 1. सो हे काय मिळालं तुम्हाला? काय येईल? 18x डिवायडेड बाय 100 रुपीज. ही काय झाली तुमची अमाऊंट ऑफ जीएसटी. एवढी जीएसटी तुम्हाला लागणार आहे. अमाऊंट ऑफ जीएसटी. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये पुट करूया आपण. तो पुट याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 वी गेट. आपल्याला काय मिळेल बघा? चला. देअरफॉर बघा अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे? किती आहे जीएसटी? नाही सॉरी. टोटल व्हॅल्यू किती आहे? टोटल व्हॅल्यू ₹1770 इज इक्वल टू 18 पर टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे. आपल्याला माहिती आहे. आपण टॅक्सेबल व्हॅल्यू किती कन्सिडर केली होती? एक्स. पुढे काय? प्लस प्लस अमाऊंट ऑफ जीएसटी किती आली? अमाऊंट ऑफ जीएसटी किती? 18x डिवायडेड बाय 100. ओके. आता आपल्याला माहिती आहे की कोणतं इक्वेशन आपण जेव्हा सॉल्व्ह करतो आपल्याला हे डिवायडेड बाय 100 आवडतं का? नाही. मग आपण काय करतो? मल्टिप्लाय अबोव इक्वेशन बाय 100. ओके. मल्टिप्लाय करून. तो तुम्हाला काय मिळेल बघा? 1770 याला मल्टिप्लाय केला 100 ने. पुढचे टर्म आहे एक्स त्याला मल्टिप्लाय केला 100 ने आणि पुढे काय? 18x डिवायडेड बाय 100 याला पण मल्टिप्लाय केलं 100. तो काय होईल? 100 विल गेट कॅन्सल. हे असंच राहू द्या. हे कॅल्क्युलेशन करायला 1770 मल्टिप्लाय बाय 100 इज इक्वल टू 100 इंटू एक्स. 100x प्लस इथे काय राहिलं?
18. 100x आणि 18x किती झालं? 118x. इकडे काय राहिलं? 1770 मल्टिप्लाय बाय 100. ओके, सो 118 इकडे मल्टिप्लाय, इकडे येताना काय होईल? डिवाइड. सो 177 100 divided by 118 is equal to x. ओके, आता कशाने भाग जातोय? 2 ने भाग जातोय. 2 ने भाग देऊन टाका. 2 1 जा 2, 2 5 जा 10, उरला 1, 2 9 जा 18 आणि 2 5 जा 10 आणि हा 0. ओके, आता 59 ने 177 ला भाग जातोय. कॅल्क्युलेट करा बघा. 59 मल्टिप्लाय बाय 3. 9 3 जा 27, कॅरी 2, 5 3 जा 15 आणि 2 3 झालं 7. सो 59 3 जा 59 1 जा आणि 59 3 जा 77. हा 0 कट केला, इथे लिहिला. इथं काय राहिलं बघा? 30 मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू x. तर x इज इक्वल टू काय आलं रे? 5. 3 जा किती झालं? 15 आणि किती झिरो आहेत? 1 2 0. तो इथे लिहिलंय 1 2 0. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. x आपण काय कन्सिडर केलं होतं? टॅक्सेबल व्हॅल्यू. x ला काय कन्सिडर केलं होतं आपण? टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, सो टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे मग? ठीक. जो आपल्याला मिळालेलं आहे आता आन्सर, इथे काय टॅक्सेबल व्हॅल्यू. लिहूया. therefore taxable value of toy किती आले? ₹1,500. ओके. आपल्याला काय काढायला लावलंय? सीजीएसटी काढायला लावलंय, एसजीएसटी काढायला. ओके, तर सीजीएसटी एसजीएसटी ही कोणावर काढतो आपण? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. म्हणजे पहिले जीएसटी काढूया किंवा सीजीएसटी, जेवढं विचारलंय तेवढंच. चला, आता आपल्याला काय विचारलंय? अमाऊंट ऑफ सीजीएसटी. ओके, आणि ती किती दिलेली आहे? आता 18% हाफ असेल. ओके, ती काय असेल? अमाऊंट ऑफ, इथे पहिले काढूया. रेट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू काय असेल? हाफ ऑफ जीएसटी असेल. तर हाफ जीएसटी किती आहे? 18%. सो 18च्या हाफ किती झाले? 9. ओके, किती झाले? 9. आपल्याला काय प्रश्न विचारलाय त्यांनी? अमाऊंट ऑफ काढायची. अमाऊंट ऑफ जीएसटी म्हणजे पैशांमध्ये काढायची. तर किती असेल ती? 9% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, तर इथे लिहूया 9% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिली? 1,500. तर 0 0 कट, 0 0 कट. काय उरलं? 9 मल्टिप्लाय बाय 15. सो 15 9 चा किती झालं? ₹135. आपल्याला फायनली जे विचारलं होतं ते लिहूया. अमाऊंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एसजीएसटी इज इक्वल टू ₹135. ओके, याला ब्रॅकेट करून घेऊ. समजलं एव्हरीवन? ओके, तो अशा पद्धतीने हा 5th नंबरचा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. आय होप तुम्हाला समजला असेल. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. बघा, क्वेश्चन मोठा दिसतोय, बट IMP आहे. परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो 2 or 3 मार्क्स. इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. काय म्हटलंय? टिपटॉप इलेक्ट्रॉनिक सप्लाय अँड AC 1.5 ton to a company. Cost of AC supplied is ₹51,200 with GST. ओके, सो आपल्याला काय काय दिलंय ते लिहूया. गिवन काय दिलंय? कॉस्ट प्राइस दिलेली आहे. कॉस्ट प्राइस ऑफ AC जी कशात सोबत दिली आहे? विथ GST सोबत दिली, म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे का आपल्याला? नाही. रुपीज किती आहे? ₹51,200. ओके, रेट ऑफ CGST
ऑन AC इज 14%. आपल्याला काय दिलंय? रेट ऑफ CGST ही किती दिली आहे? 14%. याच्यावरनं लगेच रेट ऑफ GST काढा. रेट ऑफ GST किती येईल? 2 टाइम्स काय असते? GST असते. ओके, 2 टाइम्स काय असते? रेट ऑफ CGST. So 2 multiply by 14. 14 2 चा किती झालं? 28%. ओके, ही काय झाली तुमची रेट ऑफ GST. Then find the following amounts as shown in the tax invoice of the Tip-Top Electronics. पहिलं विचारलं होतं त्यांनी रेट ऑफ SGST काढ. रेट ऑफ SGST पण काढ. रेट ऑफ CGST is equal to रेट ऑफ SGST असतं. CGST आणि SGST इक्वल असतं. तो जर CGST 14% आहे तर SGST पण किती असेल? 14% असतं. ओके, कळलं? हे आहे तुमच्या पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. तर सेकंड काय विचारलं त्यांनी? रेट ऑफ GST ऑन AC. रेट ऑफ GST काढायचं. ओके, जे आपण ऑलरेडी काढलेलं आहे. काय काढलंय? रेट ऑफ GST ऑलरेडी काढलंय आणि ते किती आहे? 28%. बघा, ऑलरेडी काढून ठेवलेले आपण. ते किती आहे? 28%. चला पुढे पुढे काय फाइंड आउट करायचं? रेट ऑफ GST काढलं. आता काय? टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC. टोटल अमाउंट ऑफ GST. ठीक आहे, पहिले तर टॅक्सेबल व्हॅल्यू काढूया. आपल्याला माहिती आहे का टॅक्सेबल व्हॅल्यू काय? टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूवर टॅक्स लागतो. ओके, आता आपल्याला जी कॉस्ट प्राइस दिलेली आहे एसीची ही विथ GST. बघा, ही काय दिली? GST सोबतच दिलेली आहे. ओके, तो आपल्याला काय काढायचंय? टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, सो आपण मानून घेऊया लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC ही X रुपीज. ओके, किती रुपीज आहे? X रुपीज आहे असं आपण मानून घेऊ. ठीक आहे, मान. सो आपल्याला माहिती आहे की टोटल प्राइस. ओके, टोटल प्राइस ही कोणाच्या इक्वल असते रे? टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, दोन आपण हे नंतर लिहू. इकडे लिहूया. बघ काय? टोटल प्राइस ही कोणाच्या इक्वल असते? टॅक्सेबल व्हॅल्यूच्या प्लस त्याच्यावर काय लावतो आपण? अमाऊंट ऑफ GST. काय लावतो? अमाऊंट ऑफ GST. पण बघा, आता आपल्याला टोटल प्राइस माहिती आहे, आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू माहिती आहे, आपण X कन्सिडर केली, बरोबर. पण आपल्याला अमाऊंट ऑफ GST नाही माहिती. आपल्याला रेट माहिती आहे, रेट ऑफ GST माहिती आहे. अमाऊंट माहिती आहे का? अमाऊंट म्हणजे पैशांमध्ये माहिती आहे का? नाहीये, तो काढूया. अमाऊंट ऑफ GST. तो अमाऊंट ऑफ GST काय असेल? 28% ऑफ कोणाच्या? टॅक्सेबल व्हॅल्यूच्या. बघा, GST ही कशावर लागत असते? नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की GST ही ऑलवेज कशावर असते? टॅक्सेबल व्हॅल्यूवर. ओके, तो इथे लिहूया 28% म्हणजे काय? डिवायडेड बाय 100 मल्टिप्लाय बाय टॅक्सेबल व्हॅल्यू काय? X. तो तुमची प्राइस काय झाली? 28X अपॉन 100 ही काय झाली? अमाऊंट ऑफ GST. ओके, चला मग व्हॅल्यू टाकूया. टोटल व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला? बघा, एसीची टोटल व्हॅल्यू किती आहे? 51,200 विथ GST होती. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X मानली प्लस आता अमाऊंट ऑफ GST आपण किती कॅल्क्युलेट केली? 28X डिवायडेड बाय 100. ओके, आता हा डिवायडेड बाय 100 आपल्याला आवडत नाही, तो मल्टिप्लाय करूया थ्रू आउट 100 ने. त्यानंतर आपल्याला काय मिळेल? 51,200. इथे मी मल्टिप्लाय केला 100 ने इक्वल टू X. याला मल्टिप्लाय केला 100 ने प्लस आपल्याकडे काय होतं? 28X डिवायडेड बाय 100. याला पण मल्टिप्लाय केला 100. सो दॅट काय होईल रे? 100 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 100 विल गेट कॅन्सल. ओके, ह्याला असंच राहू द्या, पुढे कॅल्क्युलेशनला कामात येईल. 51,200 मल्टिप्लाय बाय 100
इज इक्वल टू 100 इंटू एक्स किती झालं 100x प्लस इथे हा उरलेला तुमचा 28 एक्स. तो 100 प्लस 28 किती झालं 128 एक्स. हा 128 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना काय होईल रे डिवाइड होईल. देअरफॉर तुम्हाला काय मिळेल 51,200 मल्टिप्लाय बाय 100 डिवायडेड बाय किती 128 इज इक्वल टू काय राहिलं एक्स. ओके असं सारखीच कंडिशन आहे का नाही 18 होतं 118. ओके चला 2 ने भागूया 2 1 जा 2 2 6 जा 12 2 4 जा 8 आणि इथे 2 ने भाग केल्यावर किती होईल 50. अगेन 2 ने भाग जातोय का 64 च्या टेबल मध्ये येईल का येईल आय थिंक 64 4 जा 64 8 जा करून बघूया 8 8 1 जा 8 8 2 जा 16 8 3 जा 24 8 4 जा 32 कॅरी 3 8 6 जा 48 48 आणि 3 किती झालं 51 बघा 64 1 जा 64 64 8 जा किती झालं 512 किती झिरो उरले 30. ओके रफ करून सॉरी सॉरी काय काय उरले ते लिहा. इथे काय उरले 800 मल्टिप्लाय बाय 50 इज इक्वल टू काय राहिलं एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू लिहितो मी 8 5 जा 40 किती झिरो उरले 2 आणि हा 1 3 1 2 3. so ही काय झालं टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी इज इक्वल टू काय ₹40 मिळालं टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी काढायची अमाऊंट ऑफ पहिले टॅक्सेबल व्हॅल्यू काढलं आता काय विचारले टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी ते काढूया आपण नेक्स्ट पेज. ओके चला इथे घेऊया देअरफॉर टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किती होतं आपण काय कन्सिडर केलं होतं बघा टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी किती आहे 28x अपॉन 100 किती आहे 28x अपॉन 100. तो हा 28 एज इट इज मल्टिप्लाय बाय एक्स म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एसी किती आले 40,000 डिवायडेड बाय 100. झिरो गेला झिरो गेला झिरो गेला झिरो काय उरलं 28 मल्टिप्लाय बाय 400. तो हे सिंपल कॅल्क्युलेशन करा 400 मल्टिप्लाय बाय 28 प्लस सिंपल सिंपल कॅल्क्युलेशन 28 प्लस 4 ने कॅल्क्युलेट 28 मल्टिप्लाय बाय 4 8 4 जा 32 कॅरी 3 4 2 जा 8 9 10 11 किती आलं 112. 28 4 जा किती झालं 112 किती झिरो लिहिणार त्याच्यापुढे 20 रुपीज. ही काय झाली तुमची ही काय झाली टोटल अमाऊंट टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. ठीक आहे टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी. आता पुढचा क्वेश्चन काय टोटल अमाऊंट ऑफ जीएसटी काढली पुढचा क्वेश्चन काय अमाऊंट ऑफ सीजीएसटी काढूया देअरफॉर अमाऊंट ऑफ सीजीएसटी ही काय असतं रे हाफ ऑफ रेट म्हणा किंवा अमाऊंट ऑफ जीएसटी जीएसटीच्या हाफ असणार आहे. देअरफॉर इथे लिहितो मी हाफ ऑफ टोटल जीएसटी किती आलंय आपलं 11,200. तो 2 ने भाग द्या 2 1 जा 2 2 5 जा 10 2 ला 1 2 6 जा 12 हे 2 0 कट केले इथे लिहिले तो सीजीएसटी किती आहे रे 5,600. ओके
सीजीएसटी जेवढी असेल तेवढीच काय असेल रे, एसजीएसटी. फायनली लिहा, therefore amount of CGST is equal to amount of SGST आणि ते किती आले, रुपीज 5,600. ओके, दिस इज युअर फायनल. समजलं? आय होप तुम्हाला 6 नंबरचा क्वेश्चन पण समजला असेल. जाऊया नेक्स्ट क्वेश्चन. ओके, बघूया. सेम आहे, नेक्स्ट क्वेश्चन पण सेम आहे. आय होप तुम्ही सॉल्व्ह करायला काही हरकत नाही, बट स्टील मी सॉल्व्ह करून देतो. पार्टिशन करून घेऊ. चला, काय म्हटलंय, प्रसाद परचेज अ वॉशिंग मशीन फ्रॉम महिंद्रा इलेक्ट्रॉनिक गुड्स. द डिस्काउंट ऑफ 5% वॉज गिवन द प्रिंटेड प्राइस रुपीज 40,000. ओके, सो गिवन आपल्याला काय दिलंय बघा, प्रिंटेड व्हॅल्यू दिलेली. प्रिंटेड व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू रुपीज किती आहे, 40,000. त्याच्यावर त्यांनी डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट इज इक्वल टू हाऊ मेनी, 5%चा काय दिलाय डिस्काउंट. किती पर्सेंटचा डिस्काउंट आहे, 5%. तर डिस्काउंट पर्सेंटेज मध्ये दिलेला आहे, आपण तो डिस्काउंट कशामध्ये काढूया, रुपीज मध्ये काढू. therefore डिस्काउंट इन रुपीज इज इक्वल टू काय, 5% ऑफ कितीवर दिलाय, 40,000. तो 5% म्हणजे काय, 5 डिवायडेड बाय 100 ऑफ 40,000. तो 0 0 कट, 0 0 कट, काय राहिलं, 5 4 जा किती झालं, 20, आणि हे 20 रुपीज एवढा काय दिलाय, 2,000 रुपीज काय दिलाय आपल्याला, डिस्काउंट दिलाय. ठीक आहे, 2,000 रुपीज डिस्काउंट दिलाय. पुढे काय म्हणणं आहे त्यांचं, रेट ऑफ जीएसटी चार्ज वॉज 28. लक्झरियस आयटम आहे म्हणून जीएसटी किती चार्ज केलाय बघा, 28% जीएसटी दिलेला आहे. तो पहिले तर आपण आता ही प्रिंटेड प्राइस होती, त्याच्यातनं जर आपण डिस्काउंट मायनस केला तर आपल्याला काय मिळेल, टॅक्सेबल व्हॅल्यू मिळेल. काय मिळेल, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ वॉशिंग मशीन इज इक्वल टू 40,000 प्रिंटेड प्राइस, त्याच्यातनं मायनस केलं 2,000 रुपीज, तो किती उरले रे, रुपीज 38,000. ही काय झाली त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि आपण काय करत असतो, जीएसटी लावत असतो कशावर, टॅक्सेबल व्हॅल्यू. इथे रेट लिहूया, काय दिलंय आपल्याला, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती पर्सेंट, 28%. काय म्हटलं त्यांनी, फाइंड द परचेस प्राइस ऑफ वॉशिंग मशीन. आता परचेस प्राइस कशी काढणार आपण, तर पहिले आपल्याला काय काढावं लागेल, अमाऊंट ऑफ जीएसटी. कारण माहितीये तुम्हाला, परचेस प्राइस किंवा कॉस्ट प्राइस किंवा खरेदी किंमत, हा, किंवा प्राइस ऑफ एनी ऑब्जेक्ट कशावर डिपेंड असतं रे, तर त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस त्याच्यावर लावलेला टॅक्स. ओके, टॅक्स कशाच्या फॉर्म मध्ये लावतो आपल्याकडे, जीएसटी मध्ये. तर ही व्हेरी, आपल्याला अमाऊंट ऑफ टॅक्स माहिती पाहिजे. तो पहिले काय काढूया, therefore अमाऊंट ऑफ जीएसटी इज इक्वल टू किती दिली आहे, 28% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू. ओके, सो 28% म्हणजे काय, डिवायडेड बाय 100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय, आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली, 38,000. 38,000. तो 0 0 कट झाला, 0 0 कट झाला, काय राहिलं, 28 मल्टिप्लाय बाय 380. सो हे मल्टिप्लिकेशन करा, 28 मल्टिप्लाय बाय 38. 8 8 जा 64, कॅरी 6, 8 2 जा 16, 16 आणि 6 किती झाले, 22, 0 3 8 जा 24, कॅरी 2, 3 2 जा 6, 7 आणि 8. तो काय राहिला, 4 6 8 आणि 2 10. ओके, हे 28 आणि 38 चं मल्टिप्लिकेशन किती आलं, 1064, आणि हा एक 0, इतके काय झाले रुपीज. ही काय झाली, अमाऊंट ऑफ जीएसटी.
इथे लिहूया. Therefore, amount of GST is equal to rupees 10,640. ओके. आता पुढे काय विचारले आपल्याला त्यांनी? परचेस प्राइस विचारलेली. सो परचेस प्राइस फाइंड आउट करून टाकू आपण. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी परचेस प्राइस. Therefore, purchase price is equal to काय? Taxable value plus amount of GST. ओके. सो टॅक्सेबल व्हॅल्यू किती आली होती आपली? 38,000 प्लस अमाउंट ऑफ जीएसटी किती आलं? 10,640. सो ही ऍडिशन केली तर आपल्याला आन्सर काय मिळतं? 48,640 रुपीज ही काय झाली? परचेस प्राइस. परचेस प्राइस सुद्धा मिळालेली आहे. आता आपल्याला काय म्हटलं? फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी. ओके. देअरफॉर आता मला फायनली काय लिहिता येईल? अमाउंट ऑफ सीजीएसटी इज इक्वल टू अमाउंट ऑफ एसजीएसटी. सीजीएसटी आणि एसजीएसटी काय असतात? इक्वल असतात आणि ते काय असतात? हाफ ऑफ अमाउंट ऑफ जीएसटीच्या हाफ असतात. ओके. तो हाफ ऑफ जीएसटी आपण ऑलरेडी काढलेला आहे. किती आहे? 10,640 रुपीज. 2 ने भाग द्या. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 0 कट करा इथे लिहा. त्यानंतर काय येईल? रुपीज 5,320. ठीक आहे. आन्सर लिहा फायनली. अमाउंट ऑफ CGST is equal to amount of SGST is equal to rupees 5,320. Okay, take as the final answer. Okay. So in this way, we have finished our practice set. I hope तुम्हाला हे समजलं असेल. ओके. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. थँक्यू.